नमस्कार, मी कल्पना. नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. झटपट आज आपण इडली पण बनवणार आहोत आणि सोबत चटणी पण बनवणार आहोत. चटणी तर एवढी अप्रतिम झालेली होती. अगदी कमी साहित्यामध्येच मी चटणी बनवून दाखवणार आहे. सोबत इडली पण. आणि इडली पण करताना मी उडदाची घरची माझी सालाची डाळ घातलेली आहे ह्या इडलीमध्ये. म्हणजे काळं साल असतं ना उडदाच्या डाळीला, त्या सालीची आहे इडली. चला, रेसिपी कुठे स्किप करू नका. आता नेहमीप्रमाणे 3 वाट्या मी रेशनचे तांदूळ घेतले, ते वेगळे भिजत घातले. 1 वाटी माझी घरची उडदाची सालाची डाळ असते ना काळी, ती मी डाळ वेगळी भिजत घातलेली होती. त्याच्यानंतर 5-6 तासानंतर डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली, साल पूर्ण काढून घेतलं आणि डाळ तांदूळ वाटून घेतलेलं आहे. आणि वाटल्यानंतर आपल्याला काय करायचं, संपूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि छान फेटून घ्यायचं. 5 मिनटं एकच दिशेला फेटायचं, म्हणजे आपल्याला आहे ना सोडा पण घालण्याची गरज पडत नाही. आता इथे सकाळची वेळ आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि अजून आपल्याला जेवढं फेटता येईल ना तेवढं फेटायचं. आता मी सोड्याचा वापर करणार नाही. बॅटर थोडंसं घट्ट असेल तर थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं. जास्त पण घट्ट नाही ठेवायचं, ना तर इडली थोडीशी अशी निब्बर होते, सॉफ्ट होत नाही आणि फुलत पण नाही. आता इथे बघू शकता छान मिक्स केलेलं आहे मी. इडलीच्या पात्राला तेल आवर्जून लावायचंच. चला, इथे तेल लावून घेते. गॅसवरती पहिलेच मी इडलीचा कुकर, त्याच्यामध्ये पाणी घालून आहे ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे. ही प्रोसेस आपल्याला पहिलेच करायची. आता तुम्ही याच्यामध्ये सोडा घातला असेल तर पटकन ही प्रोसेस करायची. घालू शकता थोडासा चिमूटभर सोडा, पण मी नाही टाकला याच्यामध्ये सोडा. चला, सगळे पात्र मी असेच भरून घेतलेले इथे बघू शकता. आता पाण्याला पण उकळे आल्यानंतरच आपल्याला इडलीचे पात्र त्याच्यात ठेवायचे. ही आपली पहिली टिप समजायची, नाही तर इडली फुगतच नाही. हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे आणि सगळे पात्र इडलीच्या कुकरमध्ये ठेवून घेऊया. पात्र ठेवताना ना जिथे आपला होल आहे त्या होलावरच दुसरं होल आलं नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची. किंवा इडलीवरच इडली नाही आली पाहिजे. एक इडली खाली असेल तर थोडी साईडला दुसरी इडली आली पाहिजे. ह्या पद्धतीने पात्र ठेवून घ्यायचे. आपल्याला फक्त 10 मिनटं मोजून घड्याळ लावायचं. 10 मिनटाच्या आतच आपल्याला गॅस बंद करायचा. गॅस मोठा ठेवायचा, कमी नाही ठेवायचा. हे बघा, 10 मिनटं झालेले आहे. कुकर उघडून दाखवते, गरमच आहे. लगेच इथे गॅस बंद केला आहे मी. आता आपण हे पात्र खाली काढून घेऊया आणि त्याच्यानंतर संपूर्ण हे इडल्या थंड करून घ्यायचे आहे. 5 मिनटं तरी आपल्याला लागतात इडलीचे पात्र थंड होण्यासाठी. गरम पण लगेच काढायचे नाही, नाही तर मग ते तुटून जातात. हे बघा, थंड झालेले आहे मस्त छान. आता आपण काढून घेऊ. चमच्याने काढा किंवा सुरीने काढा. बघू शकता मी सोडा पण घातलेला नाही. इडल्या पण खूप छान झालेले आहे आणि घरगुती माझी उडदाची सालाची काळी डाळ घातलेली आहे. हे बघा, पण इडल्या बघा काळ्या पण दिसती नाही, छान दिसतात. आणि उडदाची घरची सालाची डाळ खूप चांगली असते, पौष्टिक असते ती. दुकानची पण चांगलीच असते ती, पण मग थोडंसं ती पावडर वगैरे लावलेली असते तिला. थोडंसं बघा काही वेळेस वेळ लागतो किंवा मेहनत घ्यायला लागते, पण मग काही आपल्याला चवदार लागतं. चला, आता माझी उडदाची डाळ आहे ना घरचीच असते, भरपूर असते. त्याच्यामुळे शक्यतो मी इडली करताना ना घरचीच मी सालाची काळी डाळ घालत असते. आता इथे बघा इडल्या मी काढून घेतलेले आहे. हे बघा, सगळ्या छान निघालेले आहे. जाळी पण छान पडलेली आहे. चला, बाकीच्या पण इडल्या मी काढून घेते सगळ्याच. हे बघा, सुंदर झालेले आहे आणि चव वेगळीच लागते घरच्या डाळीची. किंवा मग दुकानचे तांदूळ किंवा डाळ आहे ना त्याला जास्त दिवसाचे असतात आणि त्याला पावडर लावलेली असते फक्त.
हे बघा, सोडा न टाकता इथे बघा इडली खूप छान झालेली आहे. कुठं काळं पण राहिलेलं नाही किंवा कडक पण झालेली नाही, निबार वगैरे. चला चटणी कशी बनवायची सांगते. ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचा काळा पाटा असतो ना ते काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर भरपूर घालायची, म्हणजे आम्हाला हिरवी चटणी आवडते म्हणून. हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं आलं इतकं घेतलेलं आहे. आणि हिरवी मिरची थोडीशी 1-2 जास्त घातलेली. थोडीशी तिखट चटणी आवडते आम्हाला. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले. याच्यामध्ये आपल्याला लगेच मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचा भरून आवर्जून साखर घालायची, म्हणजे चव खूप छान लागते. पाणी घालून आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. हे बघा, आता मी इतकी घट्ट आणि इतकी पातळ ठेवलेली. चला आता आपण तडका करून घेऊया. आता इथे बघा तेल घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये इथे मी जिरं आणि मोहरी घालायची. मोहरी छान फुलू द्यायची. त्याच्यानंतर 2 चमचे मी उडदाची सफेद डाळ घेतलेली आहे. आवर्जून घाला, खूप छान लागते चटणीमध्ये. अख्ख्या लाल मिरच्या 2-3 टाकलेल्या आहे आणि कढीपत्ता भरपूर घालायचा. आता उडदाची डाळ थोडीशी आपण तळून घेऊ, थोडीशी लाल करून घेऊ आणि गॅस बंद करू. हे बघा, आवर्जून तुम्ही 1 किंवा 2 चमचा उडदाची डाळ घालून बघा, चटणीमध्ये खूप छान लागते. तडका गरम गरम आपल्या चटणीवर ओतून घ्यायचा आणि लगेच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते. बघू शकता तयार झालेली इथे आपली चटणी. पण हिंग पण घालू शकता तुम्ही, पण मी काही हिंग घातलेला नाही आहे. चला आता आपण इथे इडल्या ठेवूया पहिले. बघू शकता. आणि असं महिन्यातून 1दा किंवा 2दा इडली खाल्लीच पाहिजे, कारण का ती तेलकट वगैरे नसते आणि हा नाश्ता खूप पौष्टिक आहे. तयार झालेली आपली इडली आणि चटणी. चला करून बघा तुम्ही पण. रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.